व्यवसायासाठी रकमेची गरज असल्याचं सांगून आरोपीने हातउसने म्हणून घेतलेल्या 70,000 रुपयांच्या परतफेडीसाठी दिलेला धनादेश अनादरित झाल्याप्रकरणी आरोपीला 1 महिना कारावास, 1,20,000 रुपये दंड आणि सदरील दंडाची रक्कम फिर्यादीला देण्याचे तसेच यात कसूर केल्यास अतिरिक्त कारावासाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी S.A. बेंद्रे यांनी सुनावली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की वैजापूर येथील व्यापारी दर्शन विजयसी रमैया यांचे आरोपी कुणाल सुभाष जगताप यांच्यासोबत मित्रत्वाचे संबंध होते। व्यवसायासाठी रकमेची गरज असल्याचं सांगून आरोपी कुणाल जगताप याने फिर्यादी दर्शन यांच्याकडे 70,000 रुपयांची मागणी केली होती। ही रक्कम 3 महिन्यात परत करण्याची हमी दिल्यामुळे फिर्यादीने आरोपीला 11 नोव्हेंबर 2011 रोजी हातउसने म्हणून 70,000 रुपये दिले होते। 3 महिने झाले तरी आरोपीने घेतलेली रक्कम परत न केल्यामुळे आरोपीकडे रकमेची वारंवार मागणी केली असता तेव्हा शेवटी आरोपीने 5 मार्च 2013 वैजापूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड शाखा वैजापूरचा 70,000 रुपयांचा धनादेश दिला होता। हा धनादेश फिर्यादीने वटविनेसाठी टाकला, परंतु आरोपीने फिर्यादीला दिलेला धनादेश न वटता अनादरित होऊन परत आला। त्यानंतर फिर्यादीने ॲडव्होकेट S.S. ठोळे यांच्यामार्फत आरोपीला नोटीस पाठवून अनादरित झालेल्या धनादेशाची रक्कम आणून देण्यास सांगितले होते, परंतु आरोपीने मुदतीत रक्कम आणून न दिल्यामुळे फिर्यादीने आरोपीविरोधात वैजापूर येथील न्यायालयात ॲडव्होकेट S.S. ठोळे यांच्यामार्फत चलनक्षम दस्तऐवज कायद्याचे कलम 138 नुसार फिर्याद दाखल केली होती। न्यायालयाने उपरोक्त प्रकरणातील फिर्याद, सबळ साक्षी पुरावा आणि मुद्देसूद युक्तिवाद लक्षात घेऊन आरोपीला वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली आहे। प्रकरणात फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट S.S. ठोळे आणि ॲडव्होकेट आकाश ठोळे यांनी काम पाहिले। शैलेंद्र खैरमोडे, MC न्यूज वैजापूर, छत्रपती संभाजीनगर।